द रिंगण लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत. द रिंगण लाईव्हला मिळालेल्या सिल्वर प्ले बटनचा भव्य अनावरण सोहळा 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडल्याने यूट्यूबकडून रिंगणला सिल्वर प्ले बटन प्राप्त झाले. या सिल्वर प्ले बटनचा अनावरण सोहळा अत्यंत दिमाखात साजरा झाला, भव्य स्वरूपात साजरा झाला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा संत साहित्याचे अभ्यासक श्री श्याम कुलकर्णी हे होते, तर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक काशीनाथ सगरे, ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बोरफळे यांच्या हस्ते प्ले बटन आणि मानपत्राचे अनावरण करण्यात आले. प्रारंभी मनोगतचे कार्यकारी संपादक राम कांबळे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर विजयकुमार बोरफळे, महबूब बक्षी, काशीनाथ सगरे, श्याम कुलकर्णी यांची शुभेच्छापर भाषणे झाली. यावेळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने रिंगणचे संपादक श्री राजू पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी औसा तालुक्यातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर पाहुयात यावेळी मान्यवरांनी आपल्या शब्दांना कशी वाट करून दिली. तर शेवटी रिंगणचे वृत्त संपादक श्री विवेक मिश्रा यांनी उपस्थितांचे आभार मानले. की पाटील साहेबांचं कार्य किंवा मार्ग अवघड आहे, परंतु त्यानिमित्तानं मला एक कविता सुचते. असतील काटे फुलेही असतील आपल्या वाटेवरती, अजून जायचे पुढती गड्यानो, अजून जायचे पुढती. या उक्तीप्रमाणे पाटील साहेब अजून यशाचं उत्तुंग शिखर गाठतील. राजू पाटलांनी जे सातत्य ठेवलं, एक पत्रकार संघाची शान मान जी राजू पाटलांनी आपल्या नेहमी, म्हणजे मला आठवतं आहे 1990पासून ज्यावेळेस 50 वर्ष होत आले, एक पत्रकारांचा एक अभिमान जागृत ठेवलेला आहे. ज्यावेळेस आणि आमचे गुरु जर पाहायला गेलं तर पत्रकार संघातले राजू पाटीलच आहेत. खरं पाहिलं तर पत्रकार संघाच्या प्रत्येक सदस्याचं आणि तालुक्यातील सर्व पत्रकाराची आज मान उंचावल्याचं काम राजू पाटलाच्या स्वरूपात आज झालेलं आहे. रहा बहुत कठिन थी, इस राह में कांटों का गलीचा था, आपकी मेहनत, लगन और दृढ़ निश्चय ने इसको आसान करके आज ऊंचाई को पहुंचा दिया. महाराष्ट्रामध्ये आपलं नाव प्राप्त करणं सोपं काम नाही, कारण हे खूप कठीण काम आहे. कारण यूट्यूब चॅनल जगभरामध्ये चालतं. जगभरामध्ये चालणाऱ्या यूट्यूबमध्ये काम करणारे अनेक तरुण, अनेक लोक आहेत, पण हजारो लोकांमध्ये, लाखो लोकांमध्ये आपलं अस्तित्व आणि त्या अस्तित्वामध्ये आपल्या औषधाचं नाव रोवण्याचं काम ज्या पाटील साहेबांनी केलेलं आहे, त्याला औसा तालुक्याच्या सर्व पत्रकार मंडळीच्या वतीने मी आज या ठिकाणी शुभेच्छा देतो. सिल्वर मेडल प्रमाणपत्र औसा तालुक्याला मिळालं म्हणजे सर्व पत्रकारांचा पण अभिमान आहे. कारण एक व्यक्ती ज्यावेळी चांगलं कार्य करत असतो, त्या गावाचा, त्या तालुक्यातील लोकांचा पण ते एक अभिमानाची बाब असते. त्याने पाटील साहेबांनी अतिशय मेहनतीनं, जिद्दीनं आपल्या लेखणीच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून जे गोल्डन सिल्वर त्यांना बटन प्राप्त झालं, प्रमाणपत्र प्राप्त झालं. आणि 1,21,000 ही छोटी बाब नाही. 1,21,000 सबस्क्राईब प्राप्त करणं म्हणजे आपण काहीतरी खूप मेहनत केलेली आहे, खूप मेहनत, आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे ते सबस्क्राईब्स आहे. आज मी या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या वतीनं, सर्व पत्रकारांच्या वतीनं, मित्रांच्या वतीनं पाटील साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. अंगारिका चतुर्थीचा परमपवित्र दिवस आणि पालखी सोहळा 29ला ज्ञानोबा तुकारामाची निघणार आहे, ज्याच्यासाठी आपल्या सर्वांची भेट घेण्याची सुद्धा जागा रिंगण लाईव्हच्या सिल्वर बटन प्ले बटनच्या अशा ऐतिहासिक आणि विस्मरणीय आणि अलौकिक अशा कार्यक्रमात तुम्हाला शुभेच्छा तुमच्याकडून घेण्यासाठी मला अध्यक्ष म्हणून इथं तुम्ही पाचारण केलं, इथं सन्मान दिला. खरं तर ही माऊलींची इच्छा आहे, ही तुकोबांची इच्छा आहे.
रिंगण लाईव्हच्या बाबतीत एका खेडेगावातून औसं खेडेगावाचं कोण म्हणते सर, इथं चालायला रस्ता नाही आपल्यात, चिखलातून चालवतो गुडघ्या इतक्या, हे औसं हे सुधारित खेडा आहे आणि या खेड्यामधून जगभर 1.25 लाख आपले सबस्क्रायबर होतात आणि त्या कंपनीला नाहीला जाणं, हुडकून कुठेही गाव कोणताही ती पत्रकार येशीमधला का कुठे बाकड्यावर बसून लिहिते असं बघण्याची सुद्धा गरज भासली नाही. तिची दर्जा, तिची पात्रता, त्याची लिखाणातली उंची आणि त्यांची हाताळलेले विषय याच्यावर त्याला 1.25 लाखला हे मिळालेलं आहे असं मला वाटतं. पण माझी माऊली परमात्मा पांडुरंग आणि माझ्या गुरुगादीला एवढीच प्रार्थना आहे की ही सिल्वर प्रमाणपत्र किंवा बटन मिळालं आहे ना, 1 वर्षात गोल्डन प्रमाणपत्र मिळेल की आमच्या औषधाची पत्रकारिता अशी समृद्ध, वैभवाला अलौकिक आणि जगभर नावलौकिक होईल अशी व्हावी आणि त्यामध्ये आमचा हा सूर्य हा यावश्चंद्र दिवा करो असा तळपत राहावा की ज्याच्या सूर्यप्रकाशात आणि ज्ञानप्रकाशात सगळ्यांचा अंधकार आणि समस्या दूर व्हाव्यात एवढीच प्रार्थना करून राजू पाटील साहेबांना मी शुभेच्छाही देतो आणि माऊली पांडुरंगाचे कृपा आशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रिंगण लाईव्हचे मुख्य संपादक राजू पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपल्या भावना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त कराव्या. आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार श्याम कुलकर्णी सर, आमचे मित्र विजयकुमार बोरफळे, औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक काशीनाथ सगरे सर, सचिव महबूब बक्षी, सुधनाप्पाजी राचेट्टेप्पा, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र अजितराव आणि आमचे मित्र व्यंकटरावजी, ही सगळीच मान्यवर मंडळी आज इथे बालाजीराव जमलेली आहे. माझ्या भावना व्यक्त करण्याची सूचना मला करण्यात आली. माझ्या भावना या आहेत की तुम्ही मंडळींनीच जेव्हा रिंगणने 11,000चा टप्पा गाठला होता त्या दिवशी तुमच्याच हातनं तो सत्कार इथे झाला होता. त्यामुळं तुमच्या हाताचं हे यश आहे. तुम्ही सगळ्यांनी जो आशीर्वाद दिला त्याच्या बळावर आपण 1,21,000 सदस्य संख्येपर्यंत पोहोचलो. तुमचे सर्वांचे मनापासून आभार. परंतु आभार त्याही मंडळींचे जगभरातल्या की ज्या 4 कोटी लोकांनी आत्तापर्यंत रिंगणला भेट दिली, 3.5 लाख तास लोकांनी आपल्याला ऐकलं, त्या लोकांचे सुद्धा, त्या मित्रांचे सुद्धा आज मनपूर्वक इथे मी आभार व्यक्त करतो. रिंगण ग्रामीण भागातून चालतं हे महाराष्ट्रामधल्या मुंबईच्या लोकांना बहुतेक अजून माहीत नाही. काही मंडळी फोनवर विचारत असते, मी गिरगावहून बोलतोय, आपलं कार्यालय मुंबईत कुठं आहे किंवा आपलं पुण्यात कार्यालय कुठं आहे असं विचारतात मुंबई पुण्याचे लोक. तेव्हा त्याला आम्ही सांगत असतो की आम्ही मराठवाड्यातले आहोत, आमचं कार्यालय लातूर जिल्ह्यातल्या औशात आहे. औशाचं हे जे नाव आहे हे आपण जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, तर आता देशात घेऊन चाललो आहे. औशाचे पत्रकार देशाची पत्रकारिता करतात, ते जगाची पत्रकारिता भविष्यात करतील इतकी ताकद या संतांच्या भूमीमध्ये आहे, या आपल्या औशाच्या मातीमध्ये आहे आणि त्या मातीचाच हा प्रसाद आहे. आज जे आपण पहिलं सिल्वर प्ले बटन आपल्याला मिळालं यूट्यूबकडनं, हा त्या मातीचा प्रसाद आहे. आपली औसा ही संतांची भूमी आहे. संतांचे आशीर्वाद आपल्या पाठीमागं खंबीरपणानं आहेत. औसा ही विचारवंतांची भूमिका आहे. स्वर्गीय त्र्यंबकदासजी जोहार साहेबांसारख्या अत्यंत मोठ्या व्यक्तीचा नेतृत्वाखाली त्यांच्या सहवासामध्ये काम करण्याची संधी आपल्याला मिळाली, त्याचा हा परिणाम आहे, त्याचा हा प्रसाद आहे. या प्रवासामध्ये 1,21,000च्या प्रवासामध्ये औसा तालुका पत्रकार संघाचे सन्माननीय सर्व सदस्य, तालुक्यातले, शहरातले, रिंगणवर प्रेम करणारे, सर्व पक्षाचे, सर्व समाजाचे, सर्व जाती धर्माचे सगळी मंडळी, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि वारंवार या प्रवासामध्ये माझ्यासोबत
अगदी मजबूतीने असलेले माझे जे सहकारी विवेक मिश्रा, बालाजी शिंदे, राम कांबळे, प्रकाश कुलकर्णी, पाशा शेख, ज्ञानेश्वर जोगदंड, रमेश लोंढे, ही जी सगळी मंडळी आहे माझ्यासोबतची, इलियास चौधरी, या मंडळींच्या प्रयत्नामुळं या यशापर्यंत आपण पोचू शकलो. आज जे यश मिळालेलं आहे, तर शंभू हे जे यश आहे, हे यश मी औसा तालुका पत्रकार संघाला समर्पित करतो. त्याचे हकदार मी नाही, आपण सगळे आहोत. आणि म्हणून याही पुढच्या काळामध्ये एक नवं विजन डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. तिथंपर्यंत आपल्याला पोचायचंच आहे, आपण तिथे पोचणारच आहोत. जे काही आपल्याला ठरवलं आहे, ज्या ध्येयापर्यंत आपल्याला जायचं आहे तिथंपर्यंत आपल्याला नक्की औषधाची ही पत्रकारिता आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की तुमचं जे प्रेम माझ्यावर, माझ्या परिवारावर आजपर्यंत राहिलेलं आहे, असंच पुढच्या काळामध्ये सुद्धा राहावं. आणि रिंगणला मोठं करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य, सर्वांचं मार्गदर्शन, सर्वांचे सल्ले, एक गोष्ट नाही, याच्यात अनेक असंख्य गोष्टी आहेत. आणि अजूनही कधी आपण कागद हातात घेतला नाही, म्हणजे 1,21,000 सबस्क्रायबर होईपर्यंत किंवा 3.5 लाख 4 लाख घंटे लोकांना ऐकेपर्यंत आपण स्क्रिप्ट हातामध्ये घेतली नाही किंवा टेलिप्रॉम्प्टर आपण लावलेला नाही. टेलिप्रॉम्प्टर लावायची आपली ऐपतच नाही, त्याला 60,000 रुपये लागतात, ते आपण खर्च करू शकत नाही. ही त्यातली खरी परिस्थिती आहे. आणि हा जो आशीर्वाद आहे बगैर स्क्रिप्टचा, बगैर टेलिप्रॉम्प्टरचा, लोकांच्या समोर सातत्याने बोलत राहायचा, हा औषधाच्या मातीचा आशीर्वाद आहे. अशा माझ्या या आजच्या प्रसंगी भावना आहेत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.